नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. मस्त बाहेर पावसाचं वातावरण आहे, भरपूर पाऊस पडतोय. अशातच काहीतरी गरम आणि खमंग असं खावंसं वाटतं. तर आज आपण अतिशय खमंग असा बटाटा वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. सुरुवात करूयात मसाल्यापासून. तर हा जो मसाला आहे तो बटाटा वड्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर इथं मी 2 इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे मी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये वडे बनवते, त्यामुळे मी थोडं जास्त वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 12 ते 15 इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. तर ही छोटी तिखट हिरवी मिरची वापरलेली आहे मी. त्यानंतर 1.5 चमचा धने घ्यायचे आहेत, अख्खे धने घ्यायचे आहेत. सोबतच इथे अर्धा चमचा जिरे घेतलेलं आहे आणि याची आता आपण ओबडधोबड अशी भरड करून घेऊयात. तर इथं मी असा मसाला याचा तयार करून घेतलेला आहे. खूप बारीक करायचं नाही, पाणी न टाकता हे फिरवून घ्यायचं आहे. आता हा मसाला चांगला परतून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एका भांड्यात तेल टाकलेलं आहे. तेला अगदी छान गरम व्हायला पाहिजे. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी अगदी चांगली तडतडू द्यायची, म्हणजेच जी फोडणी आहे ना ती छान खमंग होते. थोडंसं जिरं टाकलेलं आहे. कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. तर कढीपत्ता टाकल्यामुळे खूप छान चव येते वड्याला. त्यानंतर हा जो आपण मसाला तयार करून घेतला होता हिरवी मिरची आलं लसूणचा, तो मसाला यात टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला आता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तर यासाठी आता यामध्ये मी थोडंसं हळद टाकणार आहे. तर इथे थोडंसं हळद टाकून घेऊयात आपण. साधारणपणे एक पाव ते अर्धा चमचा हळद टाकायचं आहे आणि हे छान एक 2-3 मिनटं लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. तर इथं मी साधारणपणे एक 7 ते 8 बटाटे मोठ्या आकाराचे होते, तर ते मी उकडून घेतले होते. आता या पद्धतीने हातानेच क्रश करून घ्यायचं आहे आपल्याला. पोटॅटो मॅशरने मॅश करायचं नाही आहे, हातानेच क्रश करायचं आहे. म्हणजे वड्यामध्ये जे असे बटाट्याचे तुकडे आले ना तर छान लागतं. यासाठी पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अगदी मॅश केला तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर परतलेला जो मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला पूर्ण घट्ट दाबून पेस्ट बनवायची नाही आहे याची मसाल्याचा. तर अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि आता आपण याचे वडे तयार करून घेऊयात. तर तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे जसे वडे बनवायचे असतील तशा आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला अगदी गोल करायचं असेल तर गोल करू शकता. मी या पद्धतीने चपटे असे वडे बनवते आहे. तर याच पद्धतीने मी सगळे वडे जे आहेत ना ते बनवून ठेवलेले आहेत. तर इथं बघू शकता वड्याची प्लेट तयार आहे. आता आपण बेसनचं बॅटर बनवूयात. तर त्यासाठी इथे 3 ते 4 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन चाळून वापरायचं आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आहे आणि ओवा टाकायचा आहे. साधारण अर्धा ते 1 चमचा ओवा हाताने चांगला कुस्करून घ्यायचा आहे आणि ओवा टाकायचा आहे. तर कुठलाही बेसनचा पदार्थ बनवत असाल ना तर त्यामध्ये ओवा टाका, म्हणजे बाधणार नाही किंवा पोटाला त्रास होणार नाही. तर मी हाताने चांगला चुरून टाकले, ज्यामुळे छान टेस्ट ओव्याची येईल. आता याच्यात लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि याचं बॅटर बनवायचं आहे. तर बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. तर इथं बॅटर तयार झालेलं आहे. तर चमच्याने बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे आणि चमच्याला देखील मागच्या साईडला कोट होतं आहे, म्हणजे हे व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता इथं बॅटरही तयार आहे आणि वडे देखील तयार आहेत. आता आपण वडे तळायला सुरुवात करूयात. तर त्याआधी वडे तळण्याच्या आधी इथे आपल्याला जे पीठ आहे बेसनचं पीठ, यात अगदी चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे. यामुळे वडे छान खुसखुशीत तयार होतात. तर तेलाची कढई जी आहे ना ती मी एका बाजूला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता वडे करायला सुरुवात करूयात. तर वडा घेतलेला आहे. या पद्धतीने बॅटरमध्ये बेसनच्या डिप करायचं आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. तर तेल चांगलं गरम हवं आहे आपल्याला. तेल जर गरम नसेल ना तर वडा जो आहे तो खाली जाऊन चिटकून बसू शकतो. त्यामुळे आपल्याला तेल चांगलं गरम करायचं आहे आणि मगच वडे सोडायचे आहेत आणि वडे छान असे दोन्ही बाजूने खमंग सोनेरी खरपूस होईपर्यंत चांगले असे तळून घ्यायचे आहेत. तर या पावसाळ्यामध्ये मस्त गरमागरम बटाटा वडा तर झालाच पाहिजे. तर नक्की या पद्धतीने मस्त खमंग असे हे बटाटे वडे एकदा नक्की बनवा आणि जर तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत